जेवढी मॅमची परफॉर्मन्स बूस्टर आतापर्यंत झाली आहेत ना, बहुतेक तरी सगळी माझी अटेंड झाली आहेत. शक्यतो मी मिस करण्याचा प्रयत्न नाही करत. एखाद दुसरंच असेल जे मिस झालं आहे, त्यामुळे हे कितवं आहे ते खरंच नाही माहिती. ओके. आज तरी पण एक किती वर्ष झाले तुम्ही परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग मॅमचं अटेंड करता आहात? जेव्हापासून त्यांनी चालू केलं, म्हणजे पहिलं बहुतेक माझं 2022ला असेल, मग त्याप्रमाणे 3 वर्ष झाली आहेत. 4 वर्ष. हो. ओके. असं तुम्हाला पहिल्या परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग नंतर असं काय तुमच्यामध्ये जाणवलं की जेणेकरून तुम्ही आज कंटिन्यू 2 ते 3 वर्ष झाले तुम्ही हा प्रवास कंटिन्यू करत आहात? मी स्वतःलाच काय म्हणता येईल, नव्याने ओळखत गेले या परफॉर्मन्स बूस्टरमधनं, की माझ्यामध्ये काय जे पोटेन्शियल आहेत ते मला ह्या परफॉर्मन्स बूस्टरमधनं कळायला लागले. आणि म्हणजे ठरवून येते एक, आणि इथे आल्यावरती आणखीन वेगळंच काहीतरी त्याच्यातनं म्हणजे सोल्युशन बाहेर येतं, आणि मी त्या ह्याच्याप्रमाणे पुढे जाऊन तशी रिॲक्ट होते. किंवा माझं जे आता चालू आहे करिअर बिझनेसचं, किंवा ॲज अ टीचर म्हणून, तर त्याच्यामध्ये त्याचा मला खूप फायदा होतो आहे. तसंच मला माझ्या फॅमिलीबरोबर किंवा माझ्या फ्रेंड सर्कलबरोबर, माझ्या घरच्यांबरोबर, आणि इव्हन म्हणजे असंही मला त्याच्यामध्ये आवडेल सांगायला की मला स्वतःबद्दलही, म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे नाही, हा इन्सिडेंट्स माझ्याबरोबर आधी झालेला, तेव्हा मी ह्या इन्सिडेंट्सला वेगळ्या प्रकारे रिॲक्ट केलेलं, आणि आता आफ्टर परफॉर्मन्स बूस्टरनी तसाच त्याच प्रकारचा एखादा इन्सिडेंट जर परत झाला माझ्याबद्दल, तर मला असं वाटतं की मी काहीतरी वेगळ्या प्रकारे आता त्याला एक्सप्रेस केलेला आहे किंवा एक्सप्लोर केलेला आहे. तर तो माझ्यात झालेला चेंज आहे, तोही मी म्हणजे एक म्हणतात ना आपण अंडरलाईन करते किंवा नोट डाऊन करते स्वतःच, की नाही, माझ्यात हा चेंज आलेला आहे. म्हणजे इतरही मला बरेच जण सांगतात, माझ्या फॅमिली मेंबर्समधले पण सांगतायत, घरचे पण सांगतायत, फ्रेंड्समधले पण सांगतायत की तुझ्यात खूप ड्रास्टिकली चेंज झालेला आहे, तुझं कॉन्फिडन्स वेगळा दिसतंय, शिकवण्याची पद्धत जसं नॉन टीचिंग बॅकग्राऊंडमधनं होते आणि आता एवढं फुल फ्लेज टीचिंग बॅकग्राऊंडमध्ये आलेली आहे. त्यामुळे असं वाटतं की आणखीन पुढे शिकतच राहावं, आणि लहान मुलांबरोबर तर कसा वेळ जातो काही कळतच नाही. जेव्हा मी अबॅकस आणि चालू केलं शिकवायला, तेव्हा थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि थोडंसं वेगळ्याच ह्याच्याने मी ॲटमॉस्फिअरनी अर्निंगच्या ह्याच्याने जास्त शिकवण्याचा प्रयत्न करते. पण आता अर्निंग तर आहेच, नो डाऊट, पण मी स्वतः लर्निंगच्या ह्याच्याने पण शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. कारण मी आता मुलांना शिकवता त्या मुलांकडनंही शिकते आहे की ही छोटी मुलं कोणत्या वेळेला काय रिॲक्ट होतात, काय करतात, ते त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, हे सगळं मी स्वतः पण शिकते आहे की खरंच किती निरागस असतात आपण म्हणतो, पण ही लहान मुलं खूप, आणि त्याचा उपयोग मला ह्या परफॉर्मन्स बूस्टरमुळे जास्त झाला की त्यामुळे मी मुलांना ऑब्झर्व करायला शिकले. आपल्या ज्या ट्रेनर आहेत शुभदा भावे मॅम, जे की हे परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग वर्कशॉप घेत असतात, तर त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल तुमच्याकडून. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खूप आहे खरं तर, पण म्हणजे मेंटॉर म्हणून जे सांगतो ना आपण, बोलतो, त्याचा खरा अर्थ म्हणजे शुभदा भावे आहेत. कारण त्यांच्याकडनं जेवढं आपण शिकू, ऐकू, थोडं खूप कमी आहे. म्हणजे रोज त्यांनाही मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 4 वर्ष ऑलमोस्ट, 3 वर्ष ऑलमोस्ट झाली आहेत मी त्यांच्याबरोबर आहे, आणि मी परफॉर्मन्स बूस्टर पण त्यांच्याबरोबर करते आहे. लागोपाठ 2-2 दिवसाचे सेशन्स असतात आमचे. पण त्याच्यामध्ये फर्स्ट परफॉर्मन्स बूस्टर केलेलं तेव्हाची मी किंवा तेव्हाच्या शुभदा मॅम, आणि आत्ताचं हे रिसेंट आजचं परफॉर्मन्स बूस्टर आत्ताची मी आणि आताच्या शुभदा मॅम, ह्याच्यात पण खूप मला ड्रास्टिकली चेंज झालेला दिसतो आहे. त्यांच्यात पण आणि माझ्यात पण, आणि आलेल्या पार्टिसिपेंटमध्ये काही पार्टिसिपेंट आहे ते कंटिन्युएशन माझ्याबरोबरती आहेत, काही आहेत ते नव्याने येतात, त्यामुळे त्यांच्यात नवी फ्रेंडशिप होते आहे. आणि म्हणजे मॅमबद्दल तर खूपच म्हणजे बोलणं भरपूर आहे खरं तर, पण आता शब्द पटकन नाही मिळत आहेत. त्यामुळे मी त्यांना फक्त एवढंच की थँक्यू म्हणाल, आणि मला आता पुढे त्यांच्याच बरोबर असं पुढेच माझं ही जर्नी चालू ठेवायची आहे कंटिन्युएशनमध्ये. थँक्यू.